पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो इथं इमारत कोसळल्याची दुर्घटना घडलेली होती। ही प्रशासकीय इमारत होती आणि ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आलेली होती। अंदाजे 19 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले होते। त्यापैकी 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे। शिवाय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः घटनास्थळी दाखल झालेले होते। त्यांनी या सगळ्या मदत आणि बचाव कार्याची जातीनं पाहणी देखील केलेली आहे। अभी उसमें से और पहले तो 4 निकाले थे और 5 निकले हैं और बाकी के भी अच्छी तरह से मीन्स जीवित निकलने की संभावना है। सब तरफ से प्रयत्न हो रहा है। आर्मी भी वहाँ है, एनडीआरएफ भी है और सब यंत्र का ही काम कर रही है। गवर्नमेंट ही सब कर रही है और अभी इतनी बारिश हुई है और कचरे का वो बहुत मलबा था बिल्डिंग के साथ में, तो बारिश की वजह से गिर गए। 24 तास आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। सगळे महापालिका असेल, जे अधिकारी आहेत, कमिशनर आहेत, तिथे सीपी साहेब आहेत, सगळे जण आमचे आमदार या ठिकाणी आहेत दोघी आणि सर्वच जण महापौर या ठिकाणी आहेत। सगळे जण या ठिकाणी थांबलेले आहेत। पण शेवटी जागा कमी आहे आणि सावकाश काम करावं लागणार आहे। एखाद्या वेळेला जेसीबी पोकलँडचा धक्का वगैरे लागला कुठे आणि इमारत पुन्हा खाली आली तर आतमध्ये आपल्याला एक माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे। आमचा प्रयत्न आहे की एकही कॅज्युअल्टी होणार नाही, कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही, अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे। थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।